Hello students, now the last kind of the chromatography is a ion exchange chromatography, or it is also called as a column chromatography. The ion exchange chromatography is the technique which is used for the separation of components of mixture depending upon their different charges or magnitude of charges present on it. याच्यामध्ये आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी जे टेक्निक आहे, सेपरेशनचं टेक्निक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की कंपोनंट मिक्सचर जे आहे, आयोनिक कंपाऊंड्स पर्टिक्युलरली काय केले जातात, ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन आहे, असे आयन्स जे आहेत ते डिफरन्शियल चार्जेस असलेले आयन्स यांचं आयन एक्सचेंज रेजिनच्या सहाय्याने काय केलं जातं, सेपरेशन केलं जातं. आणि त्यामुळे तिला आपण म्हणतो आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. त्याच्यामध्ये कटायन्स आणि अनायन्स आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला कटायन्स आपण म्हणतो, निगेटिव्ह चार्जला अनायन्स आपण म्हटलो. आणि अशा प्रकारे आपल्याला दिस मेथड जी आहे, ही मेथड ॲमिनो ॲसिडच्या सेपरेशनसाठी पर्टिक्युलरली वापरली जाते. आता याच्यामध्ये बघूया आपण नेहमीप्रमाणे काय, कुठल्याही क्रोमॅटोग्राफीमध्ये दोन फेजेस असतात. देर आर टू फेजेस, स्टेशनरी फेज अँड द सॉल्व्हंट फेज किंवा जिला म्हणतो आपण मोबाईल फेज. या आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीमध्ये काय असतं, मग आयन एक्सचेंज रेझिन्स जे असतात हे स्टेशनरी फेज म्हणून ॲक्ट होतं आणि मोबाईल फेज जी असते ती लिक्विड असते. आता बघू तिचं प्रिन्सिपल काय. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ द कटायन अँड अनायन एक्सचेंज रेझिन्स ॲज द स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज काय असते, मग कटायन एक्सचेंज रेझिन असेल किंवा अनायन एक्सचेंज रेझिन त्याच्यामध्ये असेल. आणि आयोनिक कंपोनंट्स आर अटॅच्ड टुवर्ड्स द आयन एक्सचेंज रेझिन्स. आपल्याला माहिती आहे आता आयोनिक कंपाऊंडचं आपल्याला सेपरेशन करायचं आणि आयोनिक कंपाऊंडवर काय केले जातील, चार्जेस असतात. डिपेंडिंग अपॉन द चार्ज हे काही जे कटायन्स असतात किंवा आयन्स असतात कंपोनंटचे, ते आयन एक्सचेंज रेझिनच्या कडे काय केले जातात, अट्रॅक्ट केले जातात. आणि डिफरन्शियल अट्रॅक्शन असतं. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज हा वेगवेगळा असतो किंवा वेगवेगळ्या आयन्सवर वेगवेगळे चार्ज असतात. डिपेंडिंग अपॉन दॅट मग त्यांचा रेट ऑफ फ्लो ठरतो आणि ते सेपरेट केले जातात. आयन एक्सचेंज इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन इन विच प्री मोबाईल आयन्स ऑर द रेझिन्स आर गेट एक्सचेंज्ड विथ द आयोनिक कंपाऊंड्स प्रेझेंट इन द सोल्युशन. त्याच्यामध्ये जे काही आयन एक्सचेंज रेजिन जे असतात याच्यावरती काय असतात, कटायन्स आणि अनायन्स हे रिव्हर्सिबल प्रोसेसने त्यांचं काय केलं जातं, सेपरेशन केलं जातं. याच्यामध्ये मोर इज द एक्सचेंज ऑफ द रिॲक्शन, मोर इज द रिटेन्शन टाईम ऑफ आयन इन द कॉलम. जेवढं एक्सचेंज जास्त होईल रेजिन बरोबर आयनचं, तेवढं त्यांचा रिटेन्शन टाईम काय असतो, जास्त असतो. ॲज अ रिझल्ट द कंपोनंट मूव्ज डाऊन द कॉलम स्लोली. त्यामुळे वेगवेगळे कंपाऊंड हे स्लोली मूव्ह होतात आणि डिफरन्शियल आयोनिक कंपोनंट मूव्ज डाऊन द कॉलम अँड डिफरंट रेटने ते मूव्ह होतात अँड दे आर गेट सेपरेटेड. हे सिम्पल त्याचं प्रिन्सिपल आहे. आता आपण आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीमध्ये म्हणजे काही स्टेशनरी फेज आयन एक्सचेंज रेझिन वापरले जातात. ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आयन एक्सचेंज रेझिन वापरले जातात, तर आयन एक्सचेंज रेझिन जे असतात ते आर क्रॉस्ड लिंक्ड पॉलिमर्स इन द फॉर्म ऑफ बेड्स. आयन एक्सचेंज रेझिन काय असतात, क्रॉस लिंक पॉलिमर्स असतात. पॉलिमर मटेरियल असतं आणि अनेक पॉलिमर मॉलिक्युल्स एकमेकांची क्रॉस लिंकेज होऊन तयार झालेले असतात. दे आर मेड अप ऑफ ए पॉलिस्टिरीन पॉलिमर क्रॉस लिंक विथ ए डायविनाइल बेन्झीन. कसे बनलेले असतात, पॉलिस्टिरीन पॉलिमर क्रॉस लिंक झालेले असतात डायविनाइल बेन्झीन बरोबर. दे कंटेन्स आयोनिक फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये त्यांचं फंक्शन आपण खाली बघणार. आयोनिक फंक्शनल ग्रुप असतात आणि दी फंक्शनल ग्रुप कॅरी आउट एक्सचेंज रिॲक्शन विथ द कटायन अँड अनायन, ज्यांच्याबरोबर ते एक्सचेंज रिॲक्शन होतात. आता व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर द गुड रेझिन. कुठला गुड रेझिन असेल स्टेशनरी फेज म्हणून, तर त्याचं रिक्वायरमेंट काय आहे, इट मस्ट बी सफिशियंटली क्रॉस लिंक्ड. म्हणजे जो रेझिन असेल त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्रॉस लिंकेज असेल मॉलिक्युलमध्ये, तो चांगला असतो. इट इज गुड फॉर द सेपरेशन. इट शुड बी हायड्रोफिलिक इन नेचर. म्हणजे तो वॉटर म्हणजे डिझॉल्व झाला पाहिजे. हायड्रोफिलिक म्हणजे काय, वॉटरमध्ये डिझॉल्व झाला पाहिजे. इट शुड कंटेन सफिशियंट नंबर ऑफ आयन एक्सचेंज ग्रुप. आयन एक्सचेंज ग्रुप रेझिनवरती जास्त असले पाहिजे. अँड इट शुड बी स्पेरिकल इन शेप अँड पोरस इन नेचर. त्याचा स्पेरिकल शेप असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोरस असला पाहिजे, सच्छिद्र असला पाहिजे, जेणेकरून स्पेरिकल जर नेचर असेल तर एरिया जो आहे एरिया एक्सचेंजसाठीचा जास्त मिळतो आणि पोरस असल्यामुळे एक्सचेंज हे व्यवस्थित पद्धतीने करता येऊ शकतो. अशा प्रकारचा जो रेजिन असेल दॅट रेजिन इज गुड फॉर द क्रोमॅटोग्राफी, और दीज आर द 4 रिक्वायरमेंट्स फॉर द गुड रेजिन
फॉर द आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयन एक्सचेंज रिजिन असतात. त्याच्यामध्ये मेनली देर आर 2 टाइप्स ऑफ द आयन एक्सचेंज रिजिन. एक असतो कटायन एक्सचेंज रिजिन आणि दुसरा असतो अनायन एक्सचेंज रिजिन. कटायन एक्सचेंज रिजिन आणि अनायन एक्सचेंज रिजिन. आता आधी पहिल्यांदा आपण बघू कटायन एक्सचेंज रिजिन. हा रेजिन काय असतो? दीज रेजिन्स कंटेन्स ॲसिडिक फंक्शनल ग्रुप अटॅच्ड टू अरोमॅटिक रिंग्स ऑफ रेजिन. याच्यामध्ये काय असतं? ॲसिडिक फंक्शनल ग्रुप असतो आणि हा ॲसिडिक फंक्शनल ग्रुप जो आहे हा अरोमॅटिक रिंग्स रेजिन्सच्या अरोमॅटिक रिंगला काय केलेला असतो? जॉईंट झालेला असतो. स्ट्रॉंग ॲसिड कटायन एक्सचेंज रिजिन हॅव सल्फॉनिक ग्रुप. त्याच्यामध्ये 2 आहेत. कटायन एक्सचेंज रिजिनमध्ये काय? स्ट्रॉंग ॲसिड कटायन एक्सचेंज रिजिन आणि दुसरा आहे वीक ॲसिड कटायन एक्सचेंज रिजिन. स्ट्रॉंग ॲसिड कटायन एक्सचेंज रिजिनमध्ये काय असतं? सल्फोनिल ग्रुप असतो, म्हणजे हा ग्रुप प्रेझेंट असतो. आणि वीक ॲसिड कटायन एक्सचेंज रिजिन जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय असतो? COOH ग्रुप प्रेझेंट असतो. वीक ॲसिड कटायन एक्सचेंज रिजिन जो असतो त्याच्यामध्ये काय असतो आपल्याला? अशा प्रकारे COOH ग्रुप. 2 वेगवेगळे ग्रुप डिपेंडिंग अपॉन. स्ट्रॉंग ॲसिड कटायन एक्सचेंजमध्ये SO3H ग्रुप असतो आणि वीक ॲसिड कटायन एक्सचेंजमध्ये COOH ग्रुप आपल्याला प्रेझेंट असतो. आणि हे जे ग्रुप असतात ॲसिडिक ग्रुप जे आहे ते पार्सली आयनाइज असतात. ते अंडरगो एक्सचेंज रिॲक्शन आणि ते काय होतात? मग एक्सचेंज रिॲक्शन होते. आता बघा स्ट्रॉंग ॲसिड नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यात रिजिन आहे कटायन एक्सचेंज रिजिन. हा मेटल आयन जो सेपरेट होणार आहे तो काय केला जातो? हा कटायन एक्सचेंज रिजिन प्रोटॉनच्या जागेवर काय करतो? त्या अनायनला ॲब्सॉर्ब करून घेतो. अशा प्रकारे बघा इथं M हा अटॅच झाला. किंवा वीक ॲसिड असेल तर तो देखील त्याच पद्धतीने आपल्याला वीक ॲसिडच्या कटायनला तो काय करतो? एक्सचेंज करतो. RZ रिप्रेझेंट रेझिन. RZ काय याच्यामध्ये रेझिन आहे. आणि डीज आर द फंक्शनल ग्रुप. हे काय आहेत? रेजिनचे फंक्शनल ग्रुप आहेत जे अटॅच असतात. ॲसिड असल्यामुळे ते ॲसिड ग्रुप आहेत. दुसरे असतात अनायन एक्सचेंज रिजिन. अनायन एक्सचेंज रिजिन ऑब्व्हियसली काय असेल? मग ते त्याच्यामध्ये काय आहे? तर रेजिन जे असतात त्याच्यात फंक्शनल ग्रुप जे आहेत ते बेसिक फंक्शनल ग्रुप कुठले असतात? NH3+, NR3+, हे क्वार्टर्नरी अमोनियम ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे रेजिन जे आहेत ते हायड्रॉक्झिल ग्रुपला जे आहेत ते त्याच्याबरोबर रिप्लेसेबल हायड्रॉक्झिल ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंटच असतात. बघा NR3 स्ट्रॉंग बेस कटायन एक्सचेंज रिजिन, वीक बेस कटायन एक्सचेंज रिजिन याच्यामध्ये असू शकतं. त्याच्यात आपण बघा आता हा RNH3 ग्रुप आहे. OH ग्रुप हा रिप्लेस करण्याचं काम करतो अनायनला रिप्लेस करतो. अनायन त्याच्या जागेवर येतो म्हणून याला म्हणतो अनायन एक्सचेंज रेजिन. अशा प्रकारे हा A- याच्याशी अटॅच झाला. अशा प्रकारे 2 रेजिन्स आहेत अनायन एक्सचेंज. आता बघू त्याचं नेमकं टेक्निक काय. आता आपल्याला काय करायचं आहे? सेपरेशन कॅरी आउट करायचं आहे Na2+ आणि CO2- आयन्स बाय अनायन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. अनायन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीने आपल्याला हे मेटल आयन्स सेपरेशन करायचं आहे. तर मेटल आयन्स काय ते आयन्स कॅन नॉट बी डायरेक्टली सेपरेटेड बाय द अनायन एक्सचेंज रिजिन. डायरेक्टली ते अनायन एक्सचेंज दे आर फर्स्ट कन्वर्टेड इन टू द अनायनिक कॉम्प्लेक्स. त्यांना कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? या रिजिन्सला मेटल आयन्सला त्याच्या अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट केलं जातं बाय रिॲक्टिंग विथ HCl. कोबाल्ट अँड निकेल आयन्स कॅन बी सेपरेटेड. त्यावेळेला ते आयन्स सेपरेट होतात आणि अनायन एक्सचेंज कॉलममध्ये त्याचं मग इल्युशन होतं. एल्युटिंग एजंट जे आहेत 9 मोलर HCl आणि 3 मोलर HCl अशा प्रकारे ते वापरले जातात ट्रीटमेंटसाठी. आता बघा त्याचं प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात येईल. आता पुन्हा बघा आपल्याला अनायन्स कटायन्स म्हणजे मेटल आयन्स सेपरेट करायचे असतील ते डायरेक्टली सेपरेट होत नाही. त्यांची ट्रीटमेंट केली जाते HCl बरोबर. त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केलं जातं आणि मग त्यानंतर त्याला 9M मोलर HCl आणि 3 मोलर HClच्या सहाय्याने त्याला इल्यूट केले जातात किंवा सेपरेट केले जातात. आता हा टिपिकल कॉलम ऑफ ग्लास और ब्युरेट कॅन बी यूज्ड फॉर दिस टेक्निक. आपल्याला या टेक्निकमध्ये काय ब्युरेटसारखा कॉलम वापरला जातो आणि त्या कॉलम हा जो आहे तो त्याची जी काही लेंथ असेल फ्यू मिलीमीटर डायमीटर आणि सेव्हरल सेंटीमीटर त्याची काय असते लेंथ असते. म्हणजे आपण इथं आता मी थोडंसं ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपल्याला जो काही कॉलम आहे ब्युरेटसारखा कॉलम आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो आणि हा ब्युरेटसारखा जो कॉलम आहे त्याची जी काही विड्थ असेल
फ्यू मिलीमीटर अशा प्रकारे हा कॉलम आपल्याला सिलेक्ट केला जातो. ब्युरेटच असते एक प्रकारची, ज्याच्यामध्ये आपल्याला हे रेजिन्स फिट केलेले असतात कॉलममध्ये अशा प्रकारे. आणि याची जी काही विड्थ असेल म्हणजे लांबी, रुंदी ज्याला म्हणतो आहे, ही मिलीमीटरमध्ये असते आणि लांबी जी आहे ती सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये देखील आपल्याला असू शकते. अशा प्रकारे आपल्याला हा कॉलम आपण सिलेक्ट करतो. नंतर काय केलं जातं, ए स्लरी ऑफ अनायन एक्सचेंज रेजिन इज प्रिपेअर्ड. अनायन एक्सचेंज रेजिनची स्लरी म्हणजे मिक्सचर तयार केलं जातं. कशामध्ये तयार केलं जातं ते 9 मोलर HCl मध्ये त्याचं अनायन एक्सचेंज रेजिनची स्लरी तयार केली जाते आणि इट इज ॲडेड फ्रॉम द टॉप ऑफ द कॉलम स्लोली अँड केअरफुली. नंतर मग काय केलं जातं, या कॉलममध्ये ती स्लरी जी आहे अनायन एक्सचेंज रेजिन आणि 9 मोलर HCl, रेजिन आपण RZने दाखवतो आहे आणि 9 मोलर HClची स्लरी जी आहे ती स्लरी या ह्याच्यातनं पोअर केली जाते कॉलममध्ये. इट इज ॲडेड फ्रॉम द टॉप स्लोली आणि ऑलवेज कीप 2 ml ऑफ लिक्विड अबोव द रेजिन. म्हणजे रेजिन जे ॲड केलेलं आहे त्याच्यापेक्षा वरती, म्हणजे इथं हा कॉलम आहे, इथं जर लिक्विड असेल तर हे लिक्विड वरती असलं पाहिजे, म्हणजे हा कॉलम ओपन होता कामा नये. आता दुसरं काय, प्रिपेअर द सोल्युशन ऑफ द मिक्सचर. आता ही स्लरी आपण 9 मोलर HCl आणि आयन एक्सचेंज रेजिन हा कॉलम पॅक केला, म्हणजे कॉलम बनवला. आता आपल्याला काय करायचं, जे मटेरियल सेपरेट आउट करायचं त्याचं सोल्युशन म्हणजे कोबाल्ट असलेलं, निकेल असलेलं, मेटल असलेलं सोल्युशन जे आहे आपण 3 मोलर HClमध्ये ते तयार करणार. आणि हे सोल्युशन जे आहे ते पिपेटच्या ॲड दिस सोल्युशन विथ द पिपेट इन टू द कॉलम. नंतर मग आता ज्या आधीच कॉलममध्ये आपण काय घेतलेलं आहे, 9 मोलर HCl सोल्युशन आपल्याला आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, आयन एक्सचेंज रेजिन पण आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि ते आधीच आणि यावरून मग आपण ॲड करणार आहेत जे मिक्सचर असेल कॉम्पोनंट, म्हणजे कोबाल्ट 2+ मिक्सचर आहे आणि निकेल 2+ असे कटायन असलेलं जे मिक्सचर आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे. आणि हे कशामध्ये मिक्सचर बनवलेलं आहे, इट इज प्रिपेअर्ड इन द 3 मोलर HClमध्ये काय केलेलं आहे, हे सोल्युशन आपण बनवलेलं आहे. हे सोल्युशन मग आपण वरून काय करणार आहे, ॲड करणार आहोत सोल्युशन. आता आपल्याला काय, इन 9 मोलर HCl निकेल डज नॉट फॉर्म कॉम्प्लेक्स. आता बघा कॉलममध्ये आपल्याला काय आहे, या कॉलममध्ये आपल्याला 9 मोलर HCl पण आहे आणि एका बाजूला 3 मोलर HCl पण आहे. मग जे काही आपल्याला कटायन्स असतील, आता निकेलचे कटायन जे असतील ते निकेलचे कटायन आपण जे घेतलेले आहेत, निकेल डज नॉट फॉर्म कॉम्प्लेक्स विथ द कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही तो 9 मोलर HCl बरोबर. तर कोण करतं, कोबाल्ट हा 9 मोलर HCl बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. त्यामुळे काय होईल, निकेल आयन मूव्स डाऊन द कॉलम रॅपिडली. अबाउट 75 ml ऑफ 9 मोलर HCl इन स्मॉल पोर्शन्स इन टू द कॉलम. मग आपण आता काय करणार आहोत बघा, कॉलममध्ये, या कॉलममध्ये आपण आता 9 मोलर HCl आपण हे मिक्सचर टाकायला सुरुवात केली. हे मिक्सचर टाकलं की वरून आपण काय करणार, स्मॉल पोर्शन्समध्ये आपण ॲड करतो, 9 मोलर HCl आपण ॲड करणार. आता 9 मोलर HClमधनं काय होईल, मध्ये काय होईल, हे कोबाल्ट मॉलिक्यूल कॉम्प्लेक्स फॉर्म करतील. त्यामुळे ते काय होतील, ते स्टेशनरी फेज बरोबर राहतील, निकेल कॉम्प्लेक्स फॉर्म करणार नाहीत. त्यामुळे ते काय होतील, इल्यूट व्हायला सुरुवात होतील फास्टर रेटने. अशा प्रकारे नंतर ते काय केले जातील, मग ते सेपरेट आउट केले जातील. अशा प्रकारे बघा 9 मोलर HCl स्मॉल पोर्शन्समध्ये आणि कलेक्ट द सोल्युशन ऑफ Ni2+, ते खाली आलेले असतील ते आपण काय करतो, रिमूव्ह करतो. नंतरच्या वेळेला काय करणार, आपण 3 मोलर HCl आपण कॉलममध्ये ॲड करणार. 3 मोलर HCl आपण कॉलममध्ये ॲड केल्यामुळे काय होईल, कोबाल्ट जे आहे ते आयन 3 मोलर HClमध्ये काय होतील, ते काही कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही. त्यामुळे ते काय होतील, कॉलममधनं इल्यूट व्हायला सुरुवात होतील. मग 50 ml 3 मोलर HCl जर आपण कॉलममध्ये छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये ॲड करत गेलो तर आपल्याला कोबाल्ट आयन नंतरच्या वेळेला काय होतील, सेपरेट आउट होतील. हे डायग्रॅमच्या सहाय्याने बघा आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. एकदा आपण पहिल्यांदा हा कॉलम घेतलेला आहे, स्टेशनरी फेज आहे. याच्या स्टेशनरी फेजमध्ये काय, आपण आयन एक्सचेंज रेजिन आहे ज्याच्यामध्ये 9 मोलर HClचं सोल्युशनमध्ये आपण बनवलेलं आहे. आणि वरती सॅम्पल आपण टाकलेलं आहे कोबाल्ट आणि निकेलचं सॅम्पल, जे 3 मोलर HClमध्ये बनवलेलं सोल्युशन टाकलं की पहिल्यांदा काय होतं, आपण मोबाईल फेज ॲड करतो आहे. पहिल्यांदा मोबाईल फेज ॲड करतो आहे आपण 9 मोलर HCl. 9 मोलर HCl टाकल्यामुळे काय होतील, कोबाल्ट आयन जे आहेत ते कोबाल्ट आयन 9 मोलर HCl बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतील आणि तो कॉम्प्लेक्स जो आहे तो स्टेशनरी फेजवरती राहील
आणि जो निकेल प्लस जे आहे ते काही कॉम्प्लेक्स फॉर्म करणार नाहीत, अशा प्रकारे ते सेपरेट व्हायला सुरुवात होईल आणि मग ते विकर इंटरॅक्शन म्हणजे निकेल आयनच्या इंटरॅक्शन नसल्यामुळे तो खाली सेपरेट आउट होईल बघा, असं खाली सेपरेट होत जाईल आणि वरती तो राहिला जो आहे तो स्ट्रॉंगर म्हणजे कोबाल्ट आयन आहेत ते आपल्याला इथं मिळतील. नंतर मग जसं आपण 3 मोलर HCl ॲड करू, हे जे आयन असतील कोबाल्ट आयन राहिलेले ते देखील आपल्याला सेपरेट आउट करता येते. असं वेगवेगळे कलेक्शन्स आपण फ्रॅक्शन्समध्ये कलेक्ट करतो आणि त्याचं कटायन्स असतील किंवा अनायन्स असतील डिपेंडिंग अपॉन रेझिन ते सेपरेट आउट केले जातात. त्याला म्हणतो आपण आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? मग तर पहिलं ॲप्लिकेशन आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आपण जे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात, फार्मा इंडस्ट्री पर्टिक्युलरली, त्याच्यामध्ये डिआयोनाइज्ड वॉटर जे आहे किंवा पोल्ट्रीज ज्या असतात, हॅचरीज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारे डिआयोनाइज्ड वॉटर लागतं आणि आयन एक्सचेंज रेजिनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, मग त्याच्यातले प्रेझेंट असलेले कॅल्शियम म्हणजे हार्डनेस ऑफ वॉटर कमी करण्यासाठी देखील आपल्याला या क्रोमॅटोग्राफीचा वापर केला जातो. म्हणजे हार्डनेस म्हणजे काय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन त्याच्यामध्ये किती आहेत त्यानुसार पाण्याचं हार्डनेस ठरतं. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन जर जास्त असतील तर वॉटर हार्ड असतं आणि ते प्रॉपर नसतं, म्हणून त्याला डिआयनायझेशन म्हणजे कॅल्शियम 2+ किंवा मॅग्नेशियम 2+ रिमूव्ह करण्यासाठी या क्रोमॅटोग्राफीचा वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये काय सेपरेशन ऑफ मेटल आयन्स कॅन बी कॅरिड आउट बाय द आयन एक्सचेंज. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे मेटल आयन्स निकेल प्लस आपण कोबाल्ट प्लस आपण सेपरेट केले, तसं याचा उपयोग होऊ शकतो. किंवा ॲमिनो ॲसिड्सचं सेपरेशनसाठी पर्टिक्युलरली नेचरमध्ये जे ॲमिनो ॲसिड्स सापडतात त्यांच्यावरती जे काही पोलर आर ग्रुप असतात ते आर ग्रुप असलेले ॲमिनो ॲसिड्स आपण याच्या सहाय्याने काय करू शकतो, सेपरेट आउट करू शकतो. किंवा कॉन्सन्ट्रेशन जे ट्रेस एलिमेंट सी वॉटरमधले जे आहे ते सी वॉटरमधले ते ट्रेस एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी देखील क्रोमॅटोग्राफीचा वापर केला जातो. किंवा सेपरेशन ऑफ ज्या हलाइड्स आहेत म्हणजे याला आपण म्हणतो अनायन्स, अनायन एक्सचेंज रेजिनच्या सहाय्याने आपण F-Cl- I- यांचे सेपरेशन आपण काय करू शकतो, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीच्या सहाय्याने सेपरेट करू शकतो. These are the applications of ion exchange chromatography, and in this way the syllabus of basic analytical chemistry, which is optional subject, is get completed. And in this way I have completed the syllabus of this basic analytical chemistry, and previously I completed the syllabus of the organic and inorganic chemistry. So आता मी त्याच्यासाठी काही प्रश्न आहेत ते तुमच्या माहितीसाठी फक्त स्क्रोल करतो. आता याच्या पुढे फक्त आपल्याला टेस्ट आपल्या दोघी विषयांच्या 2-2 टेस्ट 20-20 मार्काच्या म्हणजे बेसिक ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या 2 टेस्ट आणि ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या 2 टेस्ट आपल्याला मी घेणार आहे. आता याच्या पुढे फक्त त्याच्यासाठी तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा अभ्यास करा. हे तुम्हाला स्क्रोल करतो आहे स्क्रीनशॉट घेण्यासाठी आणि त्यानंतर मग आपण फक्त आता टेस्ट आपल्या बाकी राहतील. माझ्या साईडचं जे काम आहे ते जवळपास मी संपवलेलं आहे, फक्त टेस्ट घेणं बाकी आहे. सो व्हिडिओ पूर्ण पहा, सबस्क्राईब करा, त्याच्या कॉमेंटमध्ये तुमचं नाव लिहा जेणेकरून अटेंडन्स लावलं जाईल. अशा प्रकारे मी स्क्रोल करतो आहे. खाली तुम्हाला उत्तरं पण त्याची दिलेली असतील, ते पण तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. सो अशा प्रकारे दीज आर द क्वेश्चन्स. हे उत्तरं आहेत त्यांची दिलेली. हे शॉर्ट क्वेश्चन आहेत 2 मार्कासाठीचे. These are the questions for the 3 marks. Here these are the questions for the 4 marks. Here these are the questions for 6 and 8 marks. So in this way syllabus is completed. Thank you very much.